तर पहिली गोष्ट अशी होती की जे आपल्याला पालिकेच्या माध्यमातून ज्यांचे मिस्टर वारतात ते आपण विधवा पेन्शन म्हणतो, तर ती पालिकेच्या माध्यमातून मिळत होती. पण आम्ही आल्यानंतर आम्हाला कळलं की तुटपुंजी म्हणजे 6,000 होती आणि ती आम्हाला म्हणजे मान्य झाली नाही, म्हणून आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून ती 15,000 केली आणि ते परत रिजेक्ट झाले. तर ते का रिजेक्ट झाले, तर तत्कालीन जे आयुक्त आहेत तर त्यांनी ती अट फक्त 50 वर्षापर्यंत केली. डिजिटल लायब्ररी झाली पाहिजे, कारण विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढते आहे. प्रायव्हेट लायब्ररी आहेत त्यात ते जातात, पण सगळ्यांनाच ते परवडेल असं नाही. तर म्हणून डिजिटल लायब्ररी पालिकेच्या माध्यमातून आपल्याला झाले पाहिजे, म्हणजे जे होतकरू विद्यार्थी आपल्या शहरातले ते चांगले शिकू शकतील. आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काही प्रमुख चेहऱ्यांपैकी ज्यांचं नाव घेतलं जातं आणि विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांनी उपमहापौर म्हणून देखील जबाबदारी सांभाळलेली आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल. पुढारी न्यूजच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गुलाल महापालिकांचं, आपण वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये जाऊन तिथल्या उमेदवारांसोबत बातचीत करतोय आणि आज आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काही प्रमुख चेहऱ्यांपैकी ज्यांचं नाव घेतलं जातं आणि विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांनी उपमहापौर म्हणून देखील जबाबदारी सांभाळलेली आहे अशा शैलजा मोरे आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत तुमचं पुढारी न्यूजमध्ये. नमस्कार, मी शैलजा अविनाश मोरे. 15 प्रभागमधून सर्वसाधारण महिला म्हणून आम्ही इच्छुक आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही भाजपसोबत या शहरात काम करता. त्याच्याही अगोदर तुमच्या या सगळ्या परिवाराला राजकारणाची तशी पार्श्वभूमी होती. तर तुमचा वैयक्तिक कसा राजकारणाचा प्रवास सुरू झाला, तुम्हाला कशी राजकारणाची आवड लागली आणि आतापर्यंतचं तुमचं काम? माझे मिस्टर हे जनसंघ बीजेपी आणि 2007 नंतर अनुप आला माझा मोठा मुलगा, आणि मग तो कार्यरत झाला आणि त्याच माध्यमातून त्यांनी मला आपल्या प्रभावामध्ये घेतलं आणि राजकारणाची आवड म्हणण्यापेक्षा समाजकार्य करता करता ओघाने मग मी राजकारणात आले. एकूण आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या समाजकारणाच्या राजकारणाच्या या सगळ्या पार्श्वभूमीकडे तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला कुठल्या महत्वाच्या गोष्टी आठवतात ज्या ठळकपणे आज तुम्हाला मतदारापर्यंत नेणं फार महत्वाचं वाटतं? म्हणजे ज्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या समस्या आहेत त्यात पहिली समस्या आहे की जी आपल्याला कुत्र्यांची आहे, जी महेश दादाने खूप चांगल्या प्रकारे मांडलेली आहे आणि तिचा लवकरच काहीतरी निर्णय होईल. दुसरं आहे की 24/7 पाणी, जे 24/7 पाणी नाही दिलं तरी रोज द्यावं, पण प्रेशरने द्यावं, असे माझ्या सगळ्याच परिवारातल्या लोकांचं म्हणणं आहे. तिसरी समस्या जी अशी आहे की स्मार्ट वार्ड आपल्याला करायचा आहे. तर तो सुरुवातीलाच आपल्याला स्मार्ट वार्ड करायचा होता, पण 2.5 वर्ष आपण होतो, त्यानंतर कोविड आलं, त्यामुळे नंतर प्रशासन आलं, जे आपल्याला माहीत आहे. पण ह्याच्यानंतर मी माझ्या सगळ्या प्रभागाच्या सगळ्याच लोकांना घेऊन स्मार्ट वार्ड वाढवायचा ही माझी सगळ्यात पहिली संकल्पना आहे. परत अजून एक संकल्पना अशी आहे की आमचं दवाखान्याचं आरक्षण आहे. दवाखान्याच्या आरक्षणाची जे आमचं फायर ब्रिगेडचं स्टेशन होतं, जे आम्ही हेडगेवारला घेतलं, तिथे जी मला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठा दवाखाना करायचा, त्यामध्ये कॅन्सरचं सेंटर एखादं करू शकले तर, आणि डायलिसिसचं, जे माझ्या परिवाराच्या लोकांना लांब जावं लागतं, तर ते मी करण्याचा अगदी प्रयत्न करणार आहे. यापूर्वी तुम्ही इतके वर्ष जेव्हा समाजकारण करत होतात या सगळ्या भागांमध्ये, इथल्या लोकांसाठी कुठल्या अशा गोष्टी तुम्ही केल्यात? इथल्या लोकांचे कोणते असे प्रश्न होते जे तुम्ही आतापर्यंत सोडवलेले आहेत ज्याचं तुम्हाला फार समाधान वाटतं? तर पहिली गोष्ट अशी होती की जे आपल्याला पालिकेच्या माध्यमातून ज्यांचे मिस्टर वारतात ते आपण विधवा पेन्शन म्हणतो, तर ती पालिकेच्या माध्यमातून मिळत होती. पण आम्ही आल्यानंतर आम्हाला कळलं की ती तुटपुंजी म्हणजे 6,000 होती आणि ती आम्हाला म्हणजे मान्य झाली नाही, म्हणून आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून ती 15,000 केली. 15,000 केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे शहरवासियांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात मिळवून दिली. नंतर त्याचं असं झालं की ते आम्ही बरेच फॉर्म भरले आणि ते परत रिजेक्ट झाले. तर ते का रिजेक्ट झाले, तर तत्कालीन जे आयुक्त आहेत तर त्यांनी ती अट फक्त 50 वर्षापर्यंत केली. तर त्याचा मला 6 महिने पाठपुरावा करावा लागला आणि ती परत मी सगळ्यांसाठीच केली. दुसरे तृतीयपंथी जे आहे, जे आपल्या परिवारात आहे ना, आपल्याकडे आले, ताई आम्हाला आपल्या परिवारामध्ये सामावून घ्या, तर त्यांना पण आपण परिवारामध्ये सामावून घेतलं आणि आज ते 13 ते 14 लोक सुरक्षा रक्षक म्हणून आपल्या पालिकेमध्ये आहे. परत बचत गटाच्या माध्यमातून जे बायकांना काही रोजगार मिळवून द्यायचा आहे किंवा त्यांना काहीतरी म्हणजे आमदनी मिळाली पाहिजे, तर त्यांचं ट्रेनिंग सेंटर आपण मोठं करणार आहोत आणि त्यांना रोजच्या रोज आमदनी मिळाली पाहिजे, अशी माझी एक मनापासून इच्छा. आतापर्यंत तुम्ही ही सगळी कामं, विकास कामं जी करत आलेला आहात त्यातून अर्थात तुम्हाला या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासात समाधान वाटतंय. येत्या काळात कुठली कामं करायची त्याचीही तुम्ही उजळणी केलेली आहे. पण या सगळ्या प्रवासात तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली,
या शहरात संपूर्ण राजकारण करत असताना कोणाचं मार्गदर्शन महत्वाचं ठरलं, कोणाकोणाची साथ मिळते, ज्या साथीनं तुम्ही आतापर्यंत इथपर्यंतचा प्रवास करू शकलात आणि येत्या काळातही तुम्ही करणार आहात? पहिली तर मला साथ मिळाली ती लक्ष्मण जगतापांची, जी आपल्यात नाही आज, पण अजून पण ती कुठेतरी पोकळी माझ्या मनामध्ये आहे. दुसरे आहे महेश दादाजी, की जे आता आपले सगळेच विषय खूप ताकदीने मांडतात आहे. उमाताई ह्या माझ्या मैत्रीण होत्या आणि आमदार झाल्या, आणि त्या मैत्रिणीच्याच नात्याने आम्ही काही सांगितल्यानंतर ते तिथेची सभागृहामध्ये मांडतात, तिथेची मांडतात आहे. अमित गोरखेजी आहे, आता आपल्याला शहर अध्यक्ष आहे, जे आहे शंकरजी जगताप आहे. हे सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आणि ते जे आपले मुद्दे आहेत ते तिथे व्यवस्थित मांडतात आहे. नंतर अनुप आहे, ज्यांनी शहराच्या युवा नेतृत्वासाठी रोजगार, म्हणजे नुसतं आपलं शहर म्हणजे पिंपरी चिंचवडपर्यंत नाही तर महाराष्ट्रभर रोजगार निर्मिती कशी होईल आणि तरुण पिढीला आपण घेऊन पुढे कसं जायचं हे अनुप काम करतो आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही आतापर्यंत तुमच्या या सगळ्या राजकीय कारकिर्दीत अनेक विकास कामं केली, येत्या काळातही कराल, पण या सगळ्या प्रवासात कुठल्या कुठल्या नेत्यांनी, कुठल्या कुठल्या समुदायातल्या महत्वाच्या लोकांनी तुम्हाला साथ दिली, मार्गदर्शन केलं, ज्यांची तुम्हाला या सगळ्या प्रवासात मोठी मोलाची मदत झाली असं वाटतं? दिवंगत लक्ष्मण जगताप, जे आता आपल्यात नाही, त्यांची मला मोलाची साथ लाभली. आणि हे करताना भाषण कसं करायचं, पहिले मी भाषण लिहून घेऊन जायचे ह्यांच्या माध्यमातून, पण त्यांनी मला शिकवलं की भाषण लिहून घ्यायची गरज नाही, त्यांनी ते मला शिकवलं. नंतर तेवढ्याच तडफदारीने आता आपल्याकडे शंकर जगताप आहे, जे काम करून राहिले आहे, आणि ते सगळ्या युवाला घेऊन त्यांनी संघटन कसं म्हणजे पूर्ण व्यवस्थितपणे बांधून बीजेपीच्या लोकांचं संघटन करतात आहे. नंतर मी महेश दादाजी आहे, तर त्यांचं नाव घेईन की त्यांनी सगळा आपला जो शहराचा प्रश्न आहे तर तो खूप चांगल्या प्रकारे मांडला आहे. त्यातल्या त्यात कुत्र्याचा प्रश्न हा आहे तो त्यांनी चांगला मांडलेला आहे. परत माझ्या मैत्रीण उमाताई जे आहे, जे आता आमदार आहे, तर त्यांच्यापर्यंत आम्ही काही प्रश्न घेऊन पोचतो, ते पण आमचे प्रश्न व्यवस्थित मांडतात. त्यानंतर आपले अमित गोरखेजी आहे, म्हणजे मला अमित गोरखेजी म्हणजे तो आणि अनुप ते दोघं एक मित्रच, तर ते जे प्रश्न विचार आणि त्याचे जे काम करण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे. त्यानंतर मी आपले शहर अध्यक्ष जे आहे बापू शत्रुघ्न काटे, तर त्यांनी पण आता ह्या सगळ्या इलेक्शनमध्ये आम्ही बघतो आहोत की त्यांनी पण सगळ्या पक्षाची आणि सगळ्यांना घेऊन चांगली मूठ बांधलेली आहे. नंतर मी नाव घेईन अनुपचं, तर अनुपने युवा वॉरियरच्या माध्यमातून म्हणा किंवा युवांना घेऊन एक संघटना करणं आणि त्यांना रोजगार कसे मिळवून देणे, तर ते नुसतं आपल्या पिंपरी चिंचवडपर्यंत नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर त्या युवांचं कसं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्यांना रोजगार कसे मिळवून देऊ शकतो हे तो करतो आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही या सगळ्या प्रवासात, राजकीय प्रवासात ज्या लोकांची नावं सांगितली ती स्थानिक सगळी मंडळी तुमच्यासोबत आहेच, पण देवेंद्र फडणवीसांचं कसं व्हिजन आहे पिंपरी चिंचवड बद्दलचं, तुम्हाला कसं वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन लाभतं, तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस किती महत्वाचे वाटतात, त्यांचे विचार किती महत्वाचे वाटतात? सबका साथ सबका विकास हे जे आपलं एक उद्दिष्ट आहे, जे सगळ्यांना घेऊन बरोबर घेऊन जाणे आणि सगळ्यांचा विकास करणे, तर त्याच्या माध्यमातून देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्राची जी मूठ बांधलेली आहे ती खूप चांगल्या प्रकारे बांधलेली आहे. आणि त्यांचं म्हणजे जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे, कारण एक ते मितभाषी आहे आणि एकदम शांत स्वभावाचे आहे. आणि हे सगळं घेऊन सुद्धा त्यांना छोट्या छोट्या व्यक्तीपर्यंत त्यांना अगदी घर टू त्यांना माहीत आहे व्यक्ती, आणि त्याच्याच माध्यमातून अनुप त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मोठा होतो आहे. त्यांचं पूर्ण सहकार्य अनुपला आहे आणि अनुपचं त्यांचं पूर्ण सहकार्य अनुपला आहे. आणि अनुपला आता जी जबाबदारी त्यांनी दिली होती पिंपरी चिंचवडमध्ये ती अनुप सगळ्यांना घेऊन विश्वासाने पार पडेल एवढे मी विश्वास देते आपल्याला. मी सुद्धा त्यांच्याच विश्वासाला पात्र ठरेल आणि पूर्ण पिंपरी चिंचवड त्या प्रभागमध्ये जे मी निवडून येणार आहे तर त्याला मी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नक्कीच. हे सगळं जेव्हा नेत्यांचं तुम्हाला पाठबळ लाभतंय, स्थानिक लोकांची देखील तुम्हाला मागच्या वेळी साथ मिळाली, तुम्ही विजयी झालात, याही वेळी तुम्ही विजयी व्हाल असा विश्वास वाटतो का, आणि त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? कारण म्हणजे माझ्या प्रभाग, एक तर मला पक्षातले जे सगळे पक्षश्रेष्ठी आहेत, म्हणजे मुंबईपासून आपल्या पिंपरी चिंचवड शहरापर्यंत ह्या सगळ्यांना मी धन्यवाद म्हणेन की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. आणि दुसरं माझा प्रभाग जो आहे यात माता भगिनी आहे, वडीलधारी मंडळी आहे, बंधू भगिनी आहे, ह्यांनी माझ्यावर 2017ला जो विश्वास टाकला तोच त्यांनी माझ्यावर विश्वास टाकावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि अनुपच्या पाठीशी त्यांनी राहावं आणि त्याच उद्दिष्टाने माझ्या पाठीशी पण त्यांनी राहावं आणि ह्याच विश्वासाने मी पुढे जाणार आहे
आणि त्यांनी मला सहकार्य करावं एवढी मी त्यांना विनंती करते. तुम्ही या सगळ्या प्रभागात फिरता, या सगळ्या लोकांसोबत रोज जेव्हा तुमची दैनंदिन चर्चा होते तेव्हा लोकांचं काय मत येतं तुमच्याबद्दल? लोक तुम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा तुमच्याबद्दल काय बोलतात, काय तुमच्याशी शेअर करतात? आता मी माझं हे म्हणू शकत नाही की माझ्याबद्दल ते चांगलंच म्हणतात, पण त्यांना स्वतःला विश्वास आहे की ताई तुम्हाला आम्ही परत त्या जागी नेऊन म्हणजे तुम्हाला विजयी करणार आहोत. एवढंच मी त्यांना म्हणेन की असं मी म्हणणार नाही की ते मला हे म्हणतात किंवा, पण ते म्हणतात की विजयी आम्ही नक्की तुम्हाला करणार आहोत. लोकांमध्ये विश्वास आहे. पुन्हा विजयी परत पुन्हा आम्ही तुम्हालाच विजयी करणार. अर्थात तुम्ही नेत्यांचं मार्गदर्शन लाभतं त्याबद्दल सांगितलंच, पण जेव्हा तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरता तेव्हा लोकांशी जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा काय लोकांचे फीडबॅक येतात, लोकांचं काय म्हणणं येतं आणि या सगळ्या प्रभागातल्या लोकांनी या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला कशी साथ दिलेली आहे? आता मी प्रभागामध्ये सगळीकडे फिरून राहिले आहे, तर खरं मी माझ्याच तोंडाने कौतुक करणं हे मला उचित वाटत नाही, पण सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की ज्या विश्वासाने 2017ला आम्ही आपल्याच परिवारातले आपल्याला निवडून दिलं, तर त्याच विश्वासाने आम्ही परत तुम्हाला निवडून देणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही एवढे मी त्यांना सुद्धा आणि सगळ्यांना ग्वाही देते. ताई, आत्ताच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या म्हणजे खरं तर विलंबानं होत आहेत. तुम्ही आता जेव्हा निवडून जाल तेव्हा तुम्हाला पुढच्या 5 वर्षात मागच्या जो बॅकलॉग आहे 3-4 वर्षाचा तो देखील भरून काढायचा आहे, मोठं काम करायचं आहे. उपमहापौर म्हणून तुम्ही काम केलंच, पण आता असं कुठलं काम बाकी आहे असं तुम्हाला वाटतं प्रभागात जे व्हायचं बाकी आहे आणि ते तुम्ही येत्या काळात कराल असं तुमचा विश्वास आहे? पहिलं सगळ्यात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे कुत्र्यांचा, जो महेश दादा मार्गी लावतात ते त्यांच्याच माध्यमातून मी सुद्धा तो पहिले मार्गी लावणार आहे, कारण ते खूप त्रासदायक झाले. दुसरा प्रश्न असा आहे की जो पाण्याचा 24/7, तर 24/7 मध्ये पूर्णपणे 24/7 आहे, पूर्णपणे ती संकल्पना मी राबवणार आहे. नंतर आपल्याला स्मार्ट वार्ड बनवायचा आहे. स्मार्ट वार्ड बनवताना त्यामध्ये आपल्याला उद्याने आले, रस्ते आले किंवा दवाखाने आले, ह्या सगळ्याचे वाचनालय आले, डिजिटल लायब्ररी झाली पाहिजे, कारण विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढते आहे. प्रायव्हेट लायब्ररी आहेत त्यात ते जातात, पण सगळ्यांनाच ते परवडेल असं नाही, तर म्हणून डिजिटल लायब्ररी पालिकेच्या माध्यमातून आपल्याला झाले पाहिजे, म्हणजे जे होतकरू विद्यार्थी आपल्या शहरातले ते चांगले शिकू शकतील. तिसरा माझी समस्या अशी आहे की जे ज्येष्ठांसाठी काही आपल्याला करायचं आहे, ज्येष्ठांची संख्या सुद्धा आपल्याकडे आहे आणि ती खरं म्हणजे देशाची धरोहर आहे, तर त्यांच्यासाठी मला एक काहीतरी ठळक काहीतरी करायचं आहे की त्यांच्यापर्यंत आपण व्यवस्थित पोहोचू शकू आणि त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी कुणाकडे जाऊन म्हणावं लागणार नाही की ही आम्हाला अडचण आहे, हे मला करायचं आहे. नंतर MNGLचे माझे प्रश्न आहे की जे पूर्ण घराघरामध्ये MNGLची लाईन गेली पाहिजे. इतकं सध्या राजकारण ढवळून निघते, अनेक पक्षप्रवेश, वेगवेगळ्या पक्षात लोक जातात, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, पण तुम्ही अनेक वर्ष भाजपची साथ सोडली नाही. असं का घडतंय? इतकं का तुमचं विशेष प्रेम आहे भाजपवर? खरं सांगू का, माझे मिस्टर जनसंघ ते BJP, म्हणजे आमच्या मनामध्ये, विचारामध्ये आणि रक्तामध्ये हे संघ परिवाराशी एक होता आणि संघ म्हटला की कधी बदलले जाणारच नाही. त्यांच्या माध्यमातून अनुपला ज्यांनी मोठं केलं, तर त्यामुळे ते आमच्या मनामध्ये विचारात राहणार आणि त्याच माध्यमातून मी मोठी झाले. त्यामुळे पक्ष आजच नाही, कधीही राष्ट्र मला पहिले असणार, नंतर पक्ष असणार आणि नंतर मी स्वतः असणार. त्यामुळे पक्षाशी माझी कायम एक निष्ठता राहील. ताई, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजसाठी वेळ दिलात आणि सविस्तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय आणि तुम्ही ही सगळी मुलाखत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अर्थात पुढारीच्या इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल इथे पाहताय. याही पुढे तुम्हाला कोणत्या नेत्याची मुलाखत पाहायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.